कोरेगाव भीमा आयोगाकडून ठाकरेंना कारणे दाखवा नोटीस, दाखल केलेल्या अर्जावर प्रतिसाद न दिल्यानं नोटीस। राज्य सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय लमकणे राज्यात पहिला। मनासारखं झाल्यानं कडू समर्थक आनंदने, कडू समर्थकांनी व्यक्त केला जल्लोष। बॉसला मारा पण मोर्चाला या, राज ठाकरेंचं विचित्र विधान। सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, नाशिक आणि मुंबईत एकता दौडचं आयोजन, देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम। गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल। बच्चू कडूंचं आंदोलन आटोपलं, नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर। नाशिकमधल्या धोकादायक ठिकाणांचं होणार ऑडिट, रामकुंड, गोदाघाट, त्र्यंबकेश्वर मधील ठिकाणांचा समावेश। एशियाटिकच्या निवडणुकीत पवार गटाची घुसखोरी, कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्त्रबुद्धे असा सामना। कुमार केतकरांच्यासाठीच्या पवार गटाकडून 1200 अर्ज, पवार गटाच्या अर्जाआधी सदस्यत्व शुल्काचा भरणा। रोहित आर्य कुख्यात हाजी मस्तानच्या मुलीच्या संपर्कात, हाजी मस्तानची मुलगी आणि रोहितची घनिष्ठ मैत्री, पुण्यात दोघांनी बांधकाम व्यवसाय केला होता सुरू। सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने, समिती अहवालानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। तीस जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं, कर्जमाफीची तारीख जाहीर करा हीच मागणी होती। मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य। राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाहीत, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप। मुंबईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्याचा पोलिसांकडून एन्काउंटर, सर्व 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका। सरकारनं रोहित आर्याला दिलेलं पत्र जय महाराष्ट्राच्या हाती, स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर, याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत। सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना, राज्य सरकारनं 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा। फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून साधला संवाद, न्यायाच्या या लढाईत तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही। महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची अलर्जी, रडीचा डाव खेळण्यात महाविकास आघाडीची पसंती, अमित साटम यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल। चला पोलीस भरतीच्या तयारीला लागा, राज्यभरात भरणार 15,300 पदं, अर्ज भरण्यासाठी 30 नोव्हेंबर पर्यंतची मुदत। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी कुणालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा, मुख्यमंत्री फडणवीसांशीही चर्चा करणार। ठाण्यातील आपला दवाखाना योजना गुंडाळली तर आरोग्य मंदिरांच्या प्रस्तावाबाबत महायुतीमध्ये जुंपली। बीकेसी मधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा, मोतीलाल नगरमधील धडक कारवाई चर्चेत। भारताची महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, कांगारूंचा 5 विकेट्सनं धुव्वा उडवला, 339 धावांचं डोंगरा एवढं आव्हान लिलया केलं पार।